प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो मी की आज बऱ्याच दिवसानंतर जवळपास 1 वर्षानंतर पडेगावची देवबाप्पाने मला आठवण करून दिली. आणि प्रियांनो, मला देवबाप्पाने आठवण करून दिल्यावर मी आल्याशिवाय राहत नाही. इथं 2 शब्दाची जरी प्रार्थना झाली ना तर मी समजतो देवाने जे मला दाखवलं त्याप्रमाणे देवाने माझ्याबरोबर कार्य केलं. पण देवबाप नेहमी विश्वासणाऱ्यांना उत्तमातलं उत्तम देणारा आहे. प्रियांनो, फक्त आम्ही उत्तमातलं उत्तम घेण्याची तयारी दाखवली पाहिजे. जगात आम्ही काही आणलं नाही, काही घेऊन जाणार नाही. जगातलं जे आहे ना, माझं काबड ओझं आहे. पण हे काबड ओझं जोपर्यंत आम्ही हयात आहे तोपर्यंतच आहे. बाकी बघा, आम्ही जगाचा निरोप दिल्यावर आम्हाला साधी काडी आत्म्याबरोबर घेऊन जाण्याची परवानगी नाही. आईच्या उदरातून रिकामं आलं, रिकामच प्रभूच्या दरबारात जायचंय. पण प्रभूने आम्हाला सांगितलंय की जगामध्ये जे काही तुमचं आहे ते सांभाळून ठेवा, ते गमवू नका. कारण ते वडिलांची जी धन आहे त्या धनाची जोपासना होणं गरजेचं आहे. मग ती जमीन असो, कुठली वस्तू असो किंवा अन्य काही असो, ते वडिलांची देण आहे. त्या देणीला आम्हाला सांभाळण्याचा पूर्ण अधिकार देवबाप्पांनी दिलेला आहे. जर आम्ही त्याची रखवाली करत नाही, देखभाल करत नाही, तर आम्ही आमच्या वडिलांनी जे आमच्यासाठी केलंय त्याच्याकडं आम्ही दुर्लक्ष करणारे आहोत. असं स्वतःला तुम्ही म्हणान, प्रभू म्हणून हे दुर्लक्ष करणारे आहे. म्हणून आम्ही अनुशासनामध्ये राहणारे प्रियजन असलं पाहिजे. आणि जो प्रभूच्या अनुशासनात राहतो ना, तो जगाच्या अनुशासनात राहिल्याशिवाय राहत नाही. आणि ही प्रक्रिया व्हावी यासाठी देवाचे सेवक आज देवबाप आत्म्याच्या प्रेरणेने निरनिराळ्या ठिकाणी सेवेला पाठवित आहे. म्हणून आपण भक्तीची सुरुवात प्रार्थनेने करू. बहिणींमध्ये कोण करीन प्रार्थना? अश्विनी ताई करतील का वर्षाताई करतील? दोन्ही करतील, कोणी करतील. धन्यवाद 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 ईश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देते. आजचा सुंदर दिवस तू आमच्या आयुष्यात आणले त्याबद्दल तुला धन्यवाद देते. सकाळपासून आतापर्यंत सांभाळताना तुझं धन्यवाद देते ईश्वराचे. देवा, पगारातील सगळ्यांना व्यवस्थित ठेवलं त्याबद्दल तुला धन्यवाद देते. लहान लेकरं थोर सगळ्यांना आशीर्वादित केलं त्याबद्दल धन्यवाद देते ईश्वर. तसेच पास्टरांचं तू येणं सुखरूप केलं, त्यांना खूप दिवसाने तू आमची आठवण आणलीस त्याबद्दल तुला धन्यवाद देते पिता. आणि होय देवप्पा, ते आज आमच्या घरी व्यवस्थित आले त्याबद्दल धन्यवाद ईश्वराच्या. त्यांना आशीर्वादित केलंस. इथून पुढे जे काही वचन होणार आहे, जे काही स्तुती गायन होणार आहे ते तू आशीर्वादित कर आणि त्यांना व्यवस्थितरित्या तू लीड कर. होय बाप्पा, तुझ्या थ्रू त्यांना लीड कर ईश्वराच्या. तू महान आहेस बाप्पा. खूप खूप धन्यवाद ईश्वरच्या नावाने. आमेन. फार सुंदर प्रार्थना केली, थोडक्यातच केली पण अर्थपूर्ण केली. धन्यवाद असो. एक गीत तुम्ही म्हणायचं आज. आज मी तुमचं गीत ऐकन, नंतर मी गाईन गीत. अर्धा आलं तरी चालन, पूर्ण आलं तरी चालन, पण चांगलं गायचं, घाबरायचं नाही, लाजायचं नाही. लवकर लवकर रेकॉर्डिंग चाललेली आहे. कोणतं पण येऊ द्या, अर्धा आलं तरी चालन, पण चांगलं गा फक्त. आम्ही आभारी आभारी मानतो येशूला, आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. आभारी 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 आभारी
आभारी आभारी आभारी आभारी आभारी आभारी मानतो येशूला आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला खायला पियाला पियाला येशूने दिले राहायला जागा येशूने दिले खायला पियाला येशूने दिले राहायला जागा येशूने दिली आभारी रे आभारी मानतो येशूला आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला पापाची क्षमा येशूने केली नवा जीवन येशूने दिले पापाची क्षमा येशूने केली नवा जीवन येशूने दिले आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला आभारी 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 रे आभारी मानतो येशूला आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला प्रेज द लॉर्ड. अतिशय सुंदर गाणं गायलं. अजून एखादं गाणं. आणखी एक गा. कोणतं आहे? मोठं कोणतं आहे? घ्या. गहरे प्यार से तूने प्यार किया गहरे प्यार से तूने प्यार किया मस्त गहरा है प्यार तेरा मस्त गहरा है प्यार तेरा तू धन्य है सर्वश्रेष्ठ है तेरे जैसा नहीं और कोई हालेलुया 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 तुझे मैं कभी छोड़ूंगा नहीं तुझे मैं कभी छोड़ूंगा नहीं तेरे साथ साथ मैं चलूंगा तेरे साथ साथ मैं चलूंगा तू सत्य है सर्वश्रेष्ठ है तेरे जैसा नहीं और कोई तू सत्य है सर्वश्रेष्ठ है तेरे जैसा नहीं और कोई हालेलुया 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 प्रभु हालेलुया हालेलुया Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. अति उत्तम, अति छान. देवबाप तुम्हाला आणखी आशीर्वादित करो. आणखी एक गीत गाऊ आता. सर्वांना येणारं गीत गाऊ आपण. हो जय जयकार, हो जय जयकार येतं म्हणता. आहे का आपलं video आहे ना? बरं त्याच्यातून काढा जे सर्वांना म्हणता येईल. येतं येतं ते येतं एखादं कडं मागं पुढं राहील मग मला काय चला चालू त्याच्यात कोणतंही हो जय जयकार करे हो जय जयकार, जय जयकार करे. वो है हमारा राजा राजा, दुख संकट से बचाता बचाता. वो है हमारा राजा राजा,
दुख संकट से बचाता बचाता हम पर अपनी करुणा करता और करता उपकार। क्यों ना उस पर तन मन वारे है अपना अधिकार। हो जय जयकार जय जयकार करे, हो जय जयकार जय जयकार करे। स्वर्ग है उसका सिंहासन सिंहासन, पृथ्वी बनी है आसन आसन। स्वर्ग है उसका सिंहासन सिंहासन, पृथ्वी बनी है आसन आसन। आकाश उसकी महिमा बताए, हस्तकला को दिखाए। सारी सृष्टि उसकी रचना, उसका ही है प्रताप। हो जय जयकार जय जयकार करे, हो जय जयकार जय जयकार करे। उस पर जिसका भरोसा भरोसा, वो तो कभी न डरेगा डरेगा। उस पर जिसका भरोसा भरोसा, वो तो कभी न डरेगा डरेगा। चाहे बीमारी चाहे गरीबी चाहे हो अकाल, सब संकट से सब कष्टों से हो जाएगा पार। हो जय जयकार जय जयकार करे, हो जय जयकार जय जयकार करे। प्रेज द लॉर्ड. खरोखर देवाची आपण स्तुती आराधना केल्यावर त्याच्यामध्ये जो आनंद आहे, जी शांती आहे, जे समाधान आहे, ते कशातच नाही आहे प्रियांनो. आणि ही सुवर्ण संधी लुसिफरने आपल्या जीवनामध्ये गमावलेली आहे. लुसिफर सारखं आमच्या जीवनामध्ये कोणताही पेच प्रसंग येऊ नये म्हणून देव बाप्पाने मनुष्याला घडविताना बनवताना त्याच्या बुद्धीमध्ये सैताना एवढ्या गोष्टी आमच्या बुद्धीमध्ये ठेवलेल्या नाही. पण सैतान आजही आमच्यावर त्याचं वाईट प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्या प्रभावाला आम्ही नेहमी हाणून पाडावं म्हणून हे पवित्र शास्त्र आम्हाला दिलंय. हे पवित्र शास्त्र असंच दिलेलं नाही प्रियांनो. जो कोणी या पवित्र शास्त्राला वाचेल ना, त्याच्या जीवनामध्ये सैतानाने किती संकट आणण्याचा प्रयत्न केला, तो कधी यशस्वी होणार नाही. संकट येतील, बायबलने सांगितलं संकट येतील तुमच्यावर, पण सैतान त्या संकटामध्ये आम्हाला प्रभूपासून दूर करू शकणार नाही. आम्ही जर वचनात असलो तर आम्ही प्रभूच्या सान्निध्यात आहो. आम्ही जर वचनात नाही, मग आम्ही कशात आहो ते विश्वासणारा भावी जीवन जगत असताना त्याला समजतं. म्हणून प्रियांनो, देवाची इच्छा आहे की माझ्या लोकांनी माझ्या सांगण्याप्रमाणे वागावं, म्हणून सेवकांना आजही तो सेवेसाठी पाठवतोय. आज पडेगावला मी आलोय. बेलापूरच्या पुढे आहे ना हे पडेगाव. नगरवरून भिंगारवरून पडेगावपर्यंत मी आज आलोय. कोणाच्या प्रेरणेने आलोय? देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने आलो. देवाच्या आत्म्याने दाखवलं नसताना प्रियांनो, तर आता आमच्या बहिणी म्हणले का नाही, ब्रदर जवळपास 1 वर्ष झालं तुम्ही आले नाही. प्रियांनो, देव बाप्पाला जेव्हा आपल्या प्रियजनांची आठवण येते तेव्हा सेवक आल्याशिवाय राहत नाही. आणि सेवकाचे मार्ग
देवबाप मोकळे केल्याशिवाय पण राहत नाही. रस्त्याने जर मला अडखळणं आले असतं तर येता आलं असतं का इथपर्यंत? म्हणून देवाने माझे सगळे मार्ग मोकळे केले आणि यथास्थित आपल्यापर्यंत आणलं. म्हणून आपण वचनातून पाहूया आज तुमच्यासाठी देवबाप कोणता निरोप देत आहे. काढूया आपण मत्ती शुभवर्तमान 22वा अध्याय. मत्ती 22वा अध्याय 14वं वचन. कारण बोलवलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडके आहेत. बघा देवबाप्पाने शब्द पण आपल्यासाठी काय पाठवला. कारण बोलवलेले पुष्कळ आहेत, निवडलेले थोडे आहेत. आज जो तो आपल्या स्वतःला निवडलेला म्हणतोय. कुणीच आज म्हणायला तयार नाही वचनाप्रमाणे की मी बोलवलेला आहे म्हणून. किती एक दिवसाचा विश्वासणारा असू द्या, त्याला जर बोलवलेले निवडलेले हे शब्द जर माहीत पडले ना, तो कधी स्वतःला म्हणत नाही मी बोलवलेला आहे. तो लगेच म्हणतो मी निवडलेला आहे. कारण निवडलेल्यांमध्ये काहीतरी आहे, काहीतरी निवडलेल्याच्या माध्यमातून आम्हाला मिळतं. म्हणून आज हर विश्वासणारा स्वतःला निवडलेलं म्हणतो. प्रियांनो, निवडलेलं म्हणणं वाईट नाही, परंतु निवडलेल्याप्रमाणे वागणं गरजेचं आहे. आज जेव्हा निवडलेल्या प्रियजनांना वचनाप्रमाणे वागण्याच्या प्रक्रियेमध्ये जेव्हा प्रभू पाहतो, तेव्हा प्रभूला काही विश्वासणाऱ्यांमध्ये काहीतरी शंका, काहीतरी अडचणी, काहीतरी घोटाळे, काहीतरी पेच प्रभूच्या आत्म्याला दिसत आहेत. आणि या सर्व गोष्टी दूर व्हाव्या म्हणून सेवकांच्या द्वारे प्रभू आज प्रत्येक परिवाराची, प्रत्येक विश्वासणाऱ्याची भेट घेत आहे. आत्म्याने आलेला सेवक कधी वेळ घालवायसाठी येत नाही. तुमचा टाईम खराब करण्यासाठी तो कधीच येत नाही. त्याच्याजवळ देवाकडून आलेला निरोप आहे आणि तो निरोप सांगितल्याशिवाय आत्मा सेवकाला त्या घरातून बाहेरही जाऊ देत नाही. प्रियांनो, कुठलं अजून बायबल देखील काढलं नाही, वहीसुद्धा काढली नाही. म्हणलं होतं आज वहीमधून या परिवारात तरी मी संदेश सांगन, पण देवबाप म्हणला याही परिवारात मला आपल्या इच्छेने सांगायचं आहे. तू जे काही तयार केलं ते तुझ्याजवळ राहू दे. मला आज या माझ्या प्रियजनांची फार दिवसानंतर मी भेट घेत आहे. मला उत्तमातलं उत्तम माझ्या मर्जीने सांगायचं आहे. तुझ्या मर्जीने जे तू तयार केलेलं आहे, आत्म्याच्या प्रेरणेने तू बोलण्याची अपेक्षेने तयार केलं, पण आज मला त्याच्यातून काही बोलण्याची इच्छा नाही. प्रियांनो, प्रभूच्या पुढं कोणाला जाता येत नाही. कितीही मुरब्बी सेवक असू द्या, मुरलेला सेवक असू द्या, कितीही उत्तमातले उत्तम संदेश तयार करणारा तो असू द्या, देवाचा आत्मा जर म्हणलं ना तुझ्या वहीतून मला नाही बोलायचं, तर सेवकाने ऐकलंच पाहिजे. नाही बोलायचं ना प्रभू, तो आपल्या इच्छेने बोल. पण जो सेवक असं करत नाही ना, मग संदेश सांगताना त्याच्या बोलण्यावरून ऐकणाऱ्यांना कळतं की यांचा संदेश कशा प्रकारे येतो. प्रियांनो, पवित्र आत्म्याला कधी आम्ही खिन्न करू नये. पवित्र आत्म्याला आम्ही कधी नाराज करू नये. पवित्र आत्म्याची इच्छा जी पण असेल ना, ती इच्छा पवित्र आत्मा बोलून दाखवत नाही, करून दाखवतो. कारण त्याच्याजवळ सगळं काही करण्याचं सामर्थ्य आहे. तो सेवकांसारखा आहे का, अरे मी संदेश तयार केला तरच मला बोलता येईल, मी जर संदेश तयार नाही केला तर मला काही बोलता येणार नाही, असं आहे का पवित्र आत्मा? प्रियांनो, पवित्र आत्मा काही करू शकतो. म्हणून सेवकाने नेहमी पवित्र आत्म्याच्या नियंत्रणामध्ये राहणं गरजेचं आहे. आणि आज तुम्हाला शब्द आलाय, बोलवलेले पुष्कळ आहेत, निवडलेले थोडे आहेत. प्रियांनो, देवबाप आजही तुमच्याकडं आशा धरून आहे. आजही देवबाप्पाची अपेक्षा तुमच्याकडं आहे.
तुम्ही किती देवाची अपेक्षा, किती देवाची आशा पूर्ण करताना हे जरी मला चांगल्या प्रकारे माहीत नाही, पण देवाला चांगल्या प्रकारे माहिती आहे तुम्ही देवाचं किती करता आणि जगाचं किती करता. प्रियांनो, नेहमी जगापेक्षा देवाचं अधिक करण्याच्या तयारीत तुम्ही असलं पाहिजे. होतं का माहिती आणखी मी येणार आहे? नाही माहिती होतं मी येणार आहे? नाही नव्हतं ना? एक नाही, दिवशी तुम्ही सांगितलं होतं त्याच्यावर म्हणलं आता एक यांचा- दिवशी प्रभू पण असाच येणार आहे. जसा आज मी आलोय ना, असाच प्रभू येणार आहे. तो दिवस मला पण माहिती नाहीये, समय माहिती नाही, वर्ष माहित नाही, तारीख माहित नाही, कुठलं काय माहित नाही, पण आमचा प्रभू एक दिवशी दूतासह आम्हाला आकाशात निश्चित दिसणार आहे. आम्ही जगामध्ये असलो तर आम्हाला तो दिसेल. जर प्रभू येण्याच्या अगोदर प्रभूने आम्हाला जगातून काढून नेलं तर जे प्रियजन जगामध्ये राहतील ते प्रभूला पाहतील दूतासह आलेलं. जोपर्यंत आम्ही प्रभूमध्ये आहोत, जगामध्ये आहोत, तोपर्यंत आम्ही प्रभूचा आदर करणारे असलं पाहिजे. आता निवडलेल्या या शब्दाला थोडक्या वेळात प्रभू बोलत आहे. वचनाचे पुरावे देऊन प्रभू बोलणार आहे की निवडलेला प्रियजन कोणत्या प्रकारे ओळखला जातो किंवा निवडलेल्या प्रियजनांमध्ये काय गोष्टी असतात. निवडलेला प्रियजन सर्वात पहिला नम्र असतो प्रभूसमोर. त्याचा सर्वात मोठा गुण नम्र असतो. म्हणून देवाने नम्र या शब्दाला बायबलमध्ये अति उंच अशी जागा दिलेली आहे. जरा नम्र या शब्दाला तपासू बायबलमधून. याकोबाचं पत्र 4था अध्याय, इब्रीकराच्या पात्रानंतर 4था अध्याय 10वं वचन. येशू ख्रिस्ताचे प्रभू समोर नम्र व्हा म्हणजे तो तुम्हाला उच्च करेल. बघा, नम्र या शब्दाबद्दल देव बाप्पाच्या आत्म्याने काय म्हटलंय? जो नम्र राहील त्याला मी उंच केल्याशिवाय राहणार नाही. तो शारीरिक जीवनात पण उंच राहणार आणि आत्मिक जीवनात पण उंच राहणार. आणखी एक नम्र शब्दाविषयी बघू आपण. गणनाचं पुस्तक जुन्या करारामध्ये 12वा अध्याय 3रं वचन. ह्या व्यक्तीची साक्ष परमेश्वराने दिली. गणना 12वा अध्याय 3रं वचन. मोशे हा पुरुष तर भूतलावरील सर्व मनुष्यापेक्षा नम्र होता. सर्वात मोठा नम्रतेचा आदर्शाचा कित्ता मोशेला बायबलमध्ये प्रभूने ठेवलेला आहे आणि त्याच्याविषयी स्वतः परमेश्वर साक्ष देतोय की अख्ख्या जगामध्ये मोशे सारखा नम्र कोणी नव्हता आणि होणार नाही. पण आम्ही मोशेप्रमाणे नम्र होण्याचा प्रयत्न करू शकतो. जरी आम्ही मोशेसारखी परमेश्वर आमच्याविषयी साक्ष देत नाही ना, पण मोशेने जे काय केलंय, जे काय मोशेविषयी आम्हाला माहिती आहे त्याप्रमाणे आम्ही वागण्याचा तर प्रयत्न करू शकतो ना. होईल तेवढं मोशेप्रमाणे आमच्या जीवनामध्ये, आमच्या जीवनाला आम्ही वळण तर लावू शकतो ना वचनाप्रमाणे. आणि या गोष्टी विश्वासणाऱ्यांमध्ये देवाच्या कृपेने व्हाव्या म्हणून सेवकाचं येणं आपल्यापर्यंत होत आहे. प्रियांनो, सेवकाला पाठवण्याचे कारण देवाच्या आत्म्याजवळ कितीतरी आहेत. पण देवाच्या आत्म्याला जे योग्य वाटेल ते बोलल्याशिवाय आत्मा राहत नाही. आणि जो प्रभू समोर नम्र राहतो ना प्रियांनो, तो विश्वासणारा कोणाला धोका देणारा नसतो, कोणाची फसवणूक करणारा नसतो, कोणाचा लोभी नसतो, कोणाच्या विरोधात जाणारा नसतो. नेहमी दुसऱ्याचं चांगलं कसं होईल याकडं त्याचं लक्ष असतं.
एवढा मोठा नम्र या शब्दाला देवाने सन्मान दिलाय ना, तर त्या सन्मानामागं या गोष्टी प्रामुख्याने आहेत. अशा तर आणखी कितीतरी पवित्र आत्म्याच्या मनात आहे, पण आपल्याकरता जेवढ्या आवश्यक आहे तेवढ्या गोष्टी प्रभूचा आत्मा बोलला. या गोष्टी जे करताना दिसतील त्यांच्यामध्ये नम्रता आहे असं प्रभू म्हणतो. आणि जर प्रभूने एखाद्याला नम्र म्हटलं तर विश्वासणारा त्यांना नम्र मानल्याशिवाय राहत नाही. प्रियानो, आमच्या भावी जीवनामध्ये आम्ही जर आमच्या देवाला प्रसन्न आणि खुश केलं ना, आमच्यासारखं या जगामध्ये आशीर्वादित कुणी नाही. पण मनुष्य नेमकं याच ठिकाणी थोडीशी चूक करतो. देवाला खुश करण्यापेक्षा तो जगातल्या गोष्टी किंवा संसाराच्या गोष्टीमध्ये खुश राहण्यामध्ये आनंद मानतो. काही जण देव बाप्पाला खुश करण्याकडे लक्षच देत नाही. काही जणांचं म्हणणं, काय नाही, जगात आलं मौज मजा करा, एक दिवशी जायचं जग सोडून. देवाने जगात पाठवलंय ना, त्याचं गौरव करण्यासाठी तुम्हाला पाठवलंय. त्यांनी जर पाठवलं नसतं तर आले असते का जगात तुम्ही? कोणताही व्यक्ती स्वतःच्या सामर्थ्याने जगात आलेला नाही. देवाने पाठवल्याशिवाय त्याला जगात येता आलेलं नाही. बघा, याचा पुरावा आपण वचनातून बघू. लूककृत शुभवर्तमान जो पण विचारील त्याचा आपण बायबलमध्ये पुरावा बघू की हे खरं आहे किंवा नाही. 10वा अध्याय 24वे वचन बघा, पुरावा, सबळ पुरावा. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जे पाहत आहात ते पाहण्याची पुष्कळ संदेष्टाने व राजांनी इच्छा बाळगली तरी त्यांना पाहायला मिळाले नाही, आणि जे तुम्ही ऐकत आहात ते ऐकण्याची इच्छा बाळगली तरी त्यांना ऐकायला मिळाले नाही. राजांनी संदेश त्यांनी प्रभूच्या आत्म्याच्या समयामध्ये ह्या प्रियजनांनी देव बाप्पाला विनंती केली की आम्हाला जगामध्ये जाऊन तुझी स्तुती आराधना करायची, तुझ्या नावाला उंच करायचंय. पण देवाचा आत्मा या प्रियजनांना काय म्हटला माहिती? तुम्ही मला आपल्या समयामध्येच इतकं खुश आणि इतकं आनंदी आणि इतकं प्रसन्न केलं की मला तुम्हाला जगामध्ये पाठवण्याची इच्छा नाही, म्हणून मी तुम्हाला जगात पाठवणार नाही. आणि हे प्रियजन विनंती करत होते, देव बाप्पा आम्हाला जगात जायचंय, जगात जाऊन तुझी स्तुती आम्हाला करायची. तुझ्या समयामध्ये तर आम्ही तुला खूप खूप खुश केलंय, पण आम्हाला जगामध्ये जाऊन पण तुला अशा प्रकारे खुश करण्याची इच्छा आहे. पण देवाचा आत्मा म्हणला, तुम्ही मला खुश केलंय ना, बाकीचे जे प्रियजन मी जगात पाठवणार आहे त्यांना पण मला खुश करू द्या ना. सगळं तुम्हीच करता का? त्यांच्यासाठी काय ठेवायची इच्छा नाही का तुम्हाला मागं? मला त्यांच्याकडून पण खुश व्हावयाचं आहे. आणि ते खुश होण्याचे माध्यम कोण आहेत? तुम्ही आणि मी आहोत. आम्हाला देव बाप्पाला संदेष्ट्यासारखं राजासारखं खुश करायचं आहे. आणि देवबाप याची अपेक्षा आजही सेवकाकडे करत आहे, विश्वासणाऱ्याकडे करत आहे. पण प्रियांनो, कधी कधी काय होतं, आम्ही संसार प्रपंचामध्ये असं स्वतःला घडवून घेतो की आम्हाला कधी कधी देवबाप्पाची आठवण होत नाही. आणि आठवण जर कुणी करून दिली तर आम्ही त्या गोष्टी करण्याकडं तसं लक्ष देत नाही जसं लक्ष देण्याची इच्छा आम्ही धरतो. आजही या 2 बहिणीकडं देव बाप्पा पाहत आहे बरं का, वर्षाताईकडं आणि अश्विनीताईकडं आजही प्रभू पाहत आहे. वर्षाताई विसरल्या असत्या आणि अश्विनीताई पण विसरल्या असतील, पण देव बाप्पाचा आत्मा नाही विसरला बरं का. देव बाप्पाचा आत्मा कधी विसरत नाही कोणत्या गोष्टी. देव बाप्पाचा आत्मा आजही या 2 बहिणीकडं अपेक्षा करत आहे. आणि ही अपेक्षा देव बाप्पाच्या आत्म्याची कोटपर्यंत राहणार आहे. जोपर्यंत तो आकाशामध्ये येत नाही तोपर्यंत या बहिणीकडे ती अपेक्षा राहणार आहे.
आता या बहिणी करतील का नाही ते त्यांना माहिती. प्रियांनो, जी अपेक्षा देवबाप्पाने या 2 बहिणींकडे केली ना, ती अपेक्षा साधारण नाही हा. साधारण अपेक्षा केलेली नाही. शारीरिक जीवनामध्ये तो उदंड आशीर्वाद आहेतच आहे त्या गोष्टीमध्ये, पण आत्मिक गोष्टीमध्ये पण मागं नाही, त्याच्यामध्ये तर कितीतरी जास्त आशीर्वाद आहेत. पण आमच्या या 2 बहिणी आत्तापर्यंत त्यांनी ती प्रक्रिया देवाला दाखवली नाही, ज्या प्रक्रियेची देवबाप आजही वाट पाहत आहे. प्रियांनो, आम्ही विसरून जाऊ शकतो काही गोष्टी, देवाचा आत्मा कधी विसरत नाही. आणि यूट्यूबला मागील संदेशामध्ये या बहिणींविषयी देवबाप काय बोललाय ते संदेश यूट्यूबला आजही आहेत माझे. मी आता कधी घरी गेल्यावर माझी फाईल जर ओपन केली, तुमच्या परिवारामध्ये जे संदेश मी दिले त्याच्यातल्या संदेशामधून एक संदेश तुम्हाला पाठवेल की देवबाप्पाने त्या समयामध्ये या 2 बहिणीकडं काय अपेक्षा केली होती. मी विसरलेलो आहे, पण देवाचा आत्मा विसरलेला नाही. वर्षानं सर. देवबाप्पाची अपेक्षा या 2 बहिणींकडे काय माहिती आहे प्रियांनो? या बहिणींनी आत्म्याने आणि खरेपणाने प्रथम बायबल वाचावं, नंतर बायबलमध्ये प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 38 वचन जे दिलेलं आहे ते आत्म्याने खरेपणाने वाचून देवबाप्पाकडे विश्वासाची प्रार्थना करण्याविषयी अधिक तर देवबाप यांना बोललेला आहे. परंतु या बहिणींनी किती ते वचन वाचलंय, किती प्रार्थना केली हे मला सांगता येणार नाही, परंतु बहिणींना माहीत असेल की आम्ही किती ते वचन वाचलंय आणि किती प्रार्थना केली. प्रियांनो, देवाची इच्छा जर ते वचन वाचून आणि प्रार्थना करून या बहिणींनी पूर्ण केले असते ना, आज या घरामध्ये ते आशीर्वाद दिसले असते जे आशीर्वाद देवबाप देण्याची अपेक्षा तुम्हाला करत आहे. हे जे काय घरात आहे ना, हे इथंच राहणार आहे, हे काय बरोबर येणार नाही. हे मेहनतीने कमवलेलं आहे. फक्त तुम्ही हयात आहात तोपर्यंत हे तुमच्या मालकीचं आहे. एकदा प्रभूने तुम्हाला बोलवल्यावर म्हणतात का आम्ही फार कष्टाने हे घर उभारलंय, बांधलंय, याला पण आम्हाला घेऊन चालायचंय. येईल का नाही आता हे घर? पण याच्यासाठी तुम्ही किती परिश्रम केलेत, किती कष्ट केलेत, काय काय गोष्टीचा सामना तुम्ही केला, हे तुमच्याशिवाय कुणाला सांगता येईल का? हे सहजासहजी उभं राहिले का घर? ह्या घरात जे मी बसलेलो आहे किंवा तुम्ही बसलेले आहात, सहजासहजी असं घर मिळालंय का तुम्हाला? काय परिश्रम तुम्ही केले तुमचे तुम्हाला माहीत आहे, बरोबर? ठीक, पवित्र आत्मा हेच दुसऱ्या प्रकारे बोलतो. आत्मिक जीवनामध्ये पण तुम्ही थोडेसे परिश्रम या घराला बांधण्यासाठी जसे केले, तसे आत्मिक जीवनात थोडेसे परिश्रम केले असते ना. आणि मुख्यत्वे करून आमच्या या 2 बहिणींनी आज आत्मिक जीवनामध्ये, ह्या बहिणी तर उंच असत्या, पण तुम्ही पण त्यांच्याबरोबर उंच झाले असता. पण या बहिणी ऐकतात फार नम्रतेने. ऐकण्याकडे या बहिणीचं फार चांगलं वातावरण आहे, पण करण्यामध्ये थोडंसं माघार आहे. का माघार आहे त्यांना माहिती आहे. देवबाप ती माघार पण त्यांच्यामधून काढायला समर्थ आहे. फक्त माणसाच्या मनाची तयारी असणं गरजेचं आहे. आणि देवबाप आजही या बहिणींकडं करण्याच्या अपेक्षेनेच पाहत आहे. बहिणी विसरून गेल्या असतील, पण देवाचा आत्मा विसरलेला नाही. प्रियांनो, जीवनामध्ये आम्ही जर देवाला खुश केलं ना, तर देवाने आम्हाला जगामध्ये पाठवणं, देव म्हणून माझं यशस्वी झालं. जर एखादा व्यक्ती, एखादा विश्वासणारा देवाची इच्छा पूर्ण करत नाही ना प्रियांनो, तर देवाला जे दुःख होतं ना, ते दुःख आम्ही सांगू शकत नाही. आम्हाला ते दुःख देवाचं व्यक्तही करता येत नाही. पण देवाने आपलं दुःख एका गोष्टीमध्ये बायबलमध्ये ठेवलंय. कशात ठेवलंय बघूया जरा वचनातून. इर्मायाचं पुस्तक 13वा अध्याय
17वं वचन बघा, देव बाप्पाने दुःख कसं व्यक्त केलंय. इर्मायाचं पुस्तक 13वा अध्याय 17वं वचन. पण तुम्ही ऐकले नाही, तर तुमच्या गर्वामुळे माझे हृदय एकांती शोकाकुल होईल. परमेश्वराच्या कळपाचा पाडाव होतो, म्हणून मी रडेन, माझ्या डोळ्यातून टपटप आसवे गळतील. ही प्रक्रिया देव बाप्पाची आजही चालली, केवळ तुमच्या परिवारासाठी नाही चालली बरं का. तुम्हाला वाटेल की अरे हे वचन वाचलो फक्त आमच्या परिवाराविषयी, देव बाप्पाची प्रक्रिया आहे का. अख्ख्या जगामध्ये जेवढे विश्वासणारे आहेत, जेवढे सेवक आहे, जे प्रभूच्या इच्छेप्रमाणे करत नाही, त्यांच्यासाठी प्रभूच्या डोळ्यातून आजही टप 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 अश्रू गळत आहेत. एक साधारण व्यक्तीच्या माध्यमातून देव बाप्पाने असं रडावं मान्य आहे का तुम्हाला. नाही. ज्याने शब्दाने आपल्या कृतीने सगळं काही जगात अस्तित्वात आणलं, ज्याने घडवलं, बनवलं, स्थिर केलं, आम्हाला त्याचा अनुभव घेण्यासाठी जगात पाठवलं, तो देव आमच्याकडं पाहून रात्रंदिवस रडत आहे. साधारण नाहीये प्रियांनो हे. काही जणांना हे वचन वाचलं, हो मी प्रयत्न करीन, प्रयत्न नाही, गंभीरतेने तुम्ही त्या वचनाला जर समजले ना, तर तुमच्या लक्षात देवाचा आत्मा हे टाकीन, अरे मी तुला काही कारणासाठी पाठवलंय, ते कारण पूर्ण कर. जर ते कारण तू पूर्ण नाही केलं तर वर मी तुला विचारीन, मी जगात तुला कशाला पाठवलं होतं. प्रियांनो, आम्हाला जगात कशासाठी देवाने पाठवलंय ना, त्याचं उत्तर बायबलमध्ये आहे. बायबलशिवाय आम्हाला त्याचं उत्तर देणं शक्य होणार नाही. आणि बायबलचं उत्तर जाणण्यासाठी आम्हाला बायबल वाचणं गरजेचं आहे. पण आज काही प्रियजन बायबललाच हात लावित नाही. काही जण मला म्हणले, ब्रदर मी बायबलला स्पर्शच करत नाही, माझ्याकडून बायबलला स्पर्शच होत नाही, मी कधी वाचणार. कसं वाटत असन देवाला. देव काय विचार करत असन, अरे मी याला जगात पाठवलं, याला सुख दिलंय, आनंद दिलाय, समाधान दिलंय, सगळं दिलंय, पण हा म्हणतो मी बायबलला स्पर्श करत नाही. प्रसन्न होत असन का देव बाप. प्रियांनो, सेवकाला पाठवण्याचं फार मोठं कारण आहे. देवाच्या भयात तुम्ही राहावं, देवाचं ऐकावं, देवाच्या इच्छा पूर्ण कराव्या म्हणून सेवक येतात तुमच्याकडं. पण काय विश्वास नाही, काय नाही हो, सेवक आहे त्यांना काय नुसतं घरोघरी जाऊन हेच सांगायचं काम आहे, यांना याच्याशिवाय काम नाही दुसरं. प्रियांनो, सेवकाची हेडळणी करणं म्हणजे देवाची हेडळणी करणं आहे बरं का. लक्षात ठेवा ही बात. आणि देवाची हेडळणी करणं साधारण समजू नका. अंतिम समयामध्ये देव बाप्पाने फक्त सेवकांच्या द्वारे आपल्या विश्वासणाऱ्यांना जाग करण्याचं ठरवलेलं आहे. ज्या बहिणी, जे भाऊ प्रभूची सेवा करतात त्यांचं प्रभू नाकारित नाही, पण सर्वात मोठा भरोसा आणि विश्वास देव बाप्पाने सेवकांवर ठेवलेला आहे. आणि सेवकांच्या द्वारे तो आपल्या मनातल्या गोष्टी सांगितल्याशिवाय राहत नाही, असं वचनात दिलंय. कुठं दिलं जरा वचन बघू आपण या गोष्टीचा पुरावा. आमोसाचं पुस्तक जुन्या करारामध्ये, योएलच्या नंतर दानियल, नंतर होशय नंतर योएल नंतर आमोस. दानियल काढा, पहिलं इर्मया काढा. इर्मया, येस्केल, दानियल त्याच्या खाली येईल. आमोस 3रा अध्याय 7वं वचन. प्रभू परमेश्वर आपले रहस्य आपले सेवक
संदेष्टे यास कळवल्याशिवाय खरोखर काहीच करीत नाही. काहीच करत नाही तो. संदेश ते गेलेत प्रभूकडे आता, परंतु सेवक आजही जगामध्ये आहेत. आणि ज्या सेवकांना देवाने अभिषेक केलाय ना, ज्यांच्या डोक्यावर देवाने अभिषेकाचा हात ठेवून सेवेला पाठवलं, तो सेवक आत्म्याच्या प्रेरणेने प्रभूची सेवा करणारा आहे. तो कधी मनाने कुठं सेवेला जात नाही. प्रभूने दाखवल्याशिवाय तो घर सोडित नाही. माझ्या जीवनात आता काही दिवसापूर्वी देव बाप्पाने मला बरेच वेळेस दाखवलं नाही, मी घर सोडलं नाही. म्हणलं प्रभू, तू जर माझ्याबरोबर असं वागायला लागला, तू जर मला घराच्या बाहेर काढण्याची इच्छा जर ठेवू नाही राहिला, तर जे तुझे प्रियजन आहेत, विश्वासणारे आहेत, जे आजही वचनाचे भुकेले तहानेलेले आहेत, त्यांची तहान भूक कोण भागवायला जाईल? तू तर वचनात बोलला की मी सेवकांच्या द्वारे माझ्या मनातले रहस्य त्यांच्या मुखातून प्रगट करीन. तू मला घरात जर बसवलं तर मला येईल का सांगता येईल का त्यांना जाऊन? प्रियांनो, ज्याला ओझा असतं ना, तो देवाशी बोलतो. मी कधी कधी देवाला बोलतो, देव बाप्पा मला घरात बसवू नको. मी घरात बसणारा सेवक नाही आहे, मी बाहेर सेवेला जाणारा सेवक आहे. आणि हा सेवक मला नाव मिळालं पाहिजे. घरात बसणाऱ्या सेवकांचा काय उपयोग आहे का म्हटलं? प्रियांनो, शक्यतो माझा देव मला घरात बसवीत नाही. मला सेवेला पाठवतोच कुठं ना कुठं. एखाद्या वेळेस देवबाप मला नाही दाखवीत, मी पण घर सोडित नाही. प्रियांनो, देवाची इच्छा हीच आहे की सेवकांच्या द्वारे माझे लोक प्रभू समोर नीटनेटके व्हावे. पण बसणारे ऐकणारे प्रियजन केवळ ऐकणारे नसलं पाहिजे, जे ऐकत आहेत ते केलं पाहिजे. आमच्या या 2 बहिणींनी जे ऐकलं होतं मागील दिवसामध्ये, ते जर या समयामध्ये करताना देवबाप्पांनी त्यांना पाहिलं असतं ना, आज या 2 बहिणी कोणत्या लेवलला देवबाप्पांनी त्यांना नेलं असतं ना, त्यांना पण विश्वास बसला नसता की आम्ही खरोखर या लेवलला प्रभूच्या प्रेरणेने आलो. आणि देवबाप आजही या 2 बहिणींना त्या लेवलला नेण्याची अपेक्षा करतोय. मी माझं वाक्य नाही बोलत, मी एवढा ज्ञानी लागून नाही गेलो. आत्म्याचं वचन बुद्धीने सांगायला देव बाप्पाची आजही या 2 बहिणीकडे फार मोठी अपेक्षा आहे. आता देवाने का अपेक्षा केली मला नाही माहिती. देव आहे तो, त्याच्या मनातलं कोण सांगन कशासाठी अपेक्षा केली. पण जी पण अपेक्षा असेल ना, ती चांगली अपेक्षा आहे. बघा आता कशी चांगली, वचनातून बघू. इर्मयाचंच पुस्तक काढूया आपण. 29वा अध्याय काढा, 11वं वचन वाचा. 11वं वचन, 29वा अध्याय 11वं वचन. परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही. ते तुम्हास तुमच्या भावी स्तुतीची आशा देणारे आहेत. जे संकल्प देवाच्या मनात आहेत हे यांच्यासाठी चांगले संकल्प आहेत, वाईट नाही. यांना सुस्थितीमध्ये आशीर्वाद देणारे संकल्प आहेत. पण हे संकल्प आशीर्वादित होण्यासाठी देवाने पण काही आशा या बहिणींकडे केलेली आहे. काही जणांना वाटतं देवाला काय आशा नाही, अपेक्षा नाही, देवाला काय द्यायची गरज नाही, देव नुसता द्यायला बसलाय. अहो, देव जर द्यायला बसलाय ना, तर देव घ्यायला पण बसलाय. काही जणांना घ्यायला बसलाय हे माहितीच नाही, आणि सेवक सांगते तर ऐकत नाही. म्हणून बायबलमध्ये शमूएलाच्या पुस्तकात सांगितलंय, ऐकण्याला देव बाप्पाने सर्वात मोठी जागा दिलेली आहे. 12 शिष्यांनी जर प्रभू येशू ख्रिस्ताचं ऐकलं नसतं तर 12 शिष्यांना प्रभूची सेवा करता आली असती का प्रभू स्वर्गात गेल्यानंतर?
त्यांनी ऐकलं आणि ऐकल्याप्रमाणे केलं, म्हणून 12 शिष्यांचं नाव आज प्रभूचा आत्मा हार सेवकाच्या मुखात, हार सेविकेच्या मुखात, ब्रदरांच्या मुखामध्ये आणि विश्वासणाऱ्यांच्या मुखामध्ये 12 शिष्यांचे नावं ठेवलेत. आणि प्रगटीकरणाच्या 21व्या अध्यायामध्ये सुद्धा देवाच्या आत्म्याने त्या 12 शिष्यांचे नावं सांगितलेत. 12 शिष्यांसारखे आशीर्वादित कोणीच झालं नाही प्रियांनो. त्यांचं नाव आजपर्यंत देव बाप्पाने सगळ्यांच्या मुखामध्ये ठेवलं, कारण त्यांनी जे केलं ना ते अति उत्तम प्रतीचं केलं. आम्ही तर फक्त विश्वास ठेवणाऱ्याकडे सेवेला जातो, पण 12 शिष्यांनी त्यावेळेला कुणीच येशू ख्रिस्त काय जणांना तर माहीत पण नव्हतं कोण आहे काय आहे. त्यांनी देवाचं वचन सुवार्ता सांगून देवाच्या राज्यात आणलं. फार मोठी सेवा 12 शिष्यांनी केली प्रियांनो. आणि त्यांच्या समवेत 108 जण 12 शिष्यांना मिळाले होते. म्हणून पेंटिकॉस्टच्या दिवशी 120 जणांवर अग्नीच्या जिभा उतरल्या ना, त्याच्यामध्ये त्या 108 जणांचंही देवबाप्पाने स्मरण ठेवलंय, पण त्यांचे नावं नाही सांगितले. त्यांचे नावं सांगितले नाही, पण त्यांचं स्मरण ठेवलंय की 12 शिष्यांना या 108 जणांनी मदत केली. वेगवेगळ्या क्षेत्रातून ते आलेले असतील. या 12 शिष्यांना हे 108 जणांनी वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी प्रार्थनेला नेलं असेल, याचा उल्लेख बायबलच्या वचनात नाहीये. काही गोष्टी देव बाप्पाच्या आत्म्याने गुप्त ठेवल्या त्याच्या महिमेसाठी, गौरवेसाठी. पण अंतिम समयात तो आपल्या सेवकाच्या मुखातून काही गोष्टी प्रगट करत आहे. ज्यांना पवित्र आत्मा अग्नीच्या जीवांनी भरले ते 108 जण ते शांत बसले असतील का? त्यांनी 12 शिष्यांना नसतं का म्हटले चला या गावात, चला त्या गावात, इथं असे विश्वास लोक आहेत, तिथं तसे विश्वासी लोक होऊ शकतात असं म्हणले नसतील का? तुम्हा आम्हाला या गोष्टी माहीत नाही, पण जे 12 शिष्याने 108 जण होते त्यांच्यात काही ना काही बोलणं झाल्याशिवाय राहिलं असेल का? प्रियांनो, मागच्यांनी पाया भरणी केली. आम्ही इमारतीचं काम करत आहोत आणि त्या इमारतीच्या कामामध्ये तुम्ही उपयोगाचे पात्र आहात. त्या बांधणीमध्ये कोण उपयोगाचे पात्र आहेत? तुम्ही आहेत. तुमच्याद्वारे इमारत बांधली जात आहे. दगडा मातीची इमारत नाही बनत, ही इमारत बांधली जात आहे प्रभूच्या राज्यामध्ये. प्रेषित आणि संदेश त्यांनी जो पाया बांधला ना, त्या पायावर ही इमारत उभी राहत आहे. पण ही इमारत उभी राहायला तयार आहे का? हा प्रश्न देव बाप्पाकडे आहे आज. आणि हा प्रश्न देव बाप्पा आपल्या मनामध्ये ठेवतो, कारण विश्वासणारे ऐकतात पण करत नाही. ऐकायची फार तयारी आहे, पण करण्याची वेळ आली नाही ना, नाही जमणार आम्हाला हे. अहो, एवढं प्रभूसाठी नाही आम्ही करू शकत. प्रभूसाठी आपला प्राण पण द्यावा लागला ना, कधी माघार घेऊ नका प्रियांनो. त्याने जगात पाठवले ना, त्याची इच्छा पूर्ण करणं हेच तुमचं ध्येय असलं पाहिजे. काही जणांना काही वाटत नाही, आलो मी जगात, पाठवलंय देवानी मनमानी करायला कोणालाही देवाने जगामध्ये पाठवलेलं नाही. राजन संदेश त्यांनी एवढ्या विनंत्या केले, पण त्यांना जगात नाही पाठवलं. त्यांनी ज्यांना वचन माहिती नसतं ना, तेच म्हणतात मी मनमानी करायला आलोय जगामध्ये. अरे, तुला मनमानी करायला जगात आला, देवाने पाठवलंच नसतं तर कोणती मनमानी केली असती तू जगामध्ये? कोणती मनमानी तुला करता आली असती जगामध्ये? देवाने पाठवलंय ना, काही कारणासाठी पाठवलंय. आणि ज्याला कोणाला हे कारण समजून घ्यायचं असेल त्याने बायबल वाचणं गरजेचं आहे. कोणत्याही ठिकाणातून गेले ना, तुम्हाला बायबल जवळच येऊन थांबावं लागेल, कारण बायबलमध्ये देवाने आपल्या सर्व इच्छा
त्याला ज्या आवश्यक वाटल्या त्या बायबलमध्ये ठेवल्यात. पण काही प्रियजन आज बायबल वाचतात पण तसं करत नाही. काही जण तर बायबलला स्पर्शच करत नाही. प्रियांनो, मनमानीचं जीवन सोडून द्या. प्रभूच्या इच्छेप्रमाणे वागण्याचं जीवन आजपासून धरायला सुरुवात करा. हे बघ, ही शेवटची घटका आहे, शेवटचा समय आहे. अंतिम समयाचे हे शेवटचे क्षण तुमच्यासाठी देवाने ठेवलेत. या अंतिम समयाच्या क्षणामध्ये तरी देव बाप्पाला तुम्ही खुश करा. जर तुम्ही अंतिम समयामध्ये देव बाप्पाला खुश केलं ना, तर देव बाप तुम्हाला याचं फार मोठं बक्षीस देणार आहे. आता तू म्हणतो ना, रे बापरे, अगदी शेवटच्या घटकेला आम्ही आलोत आणि आम्ही जर देवाला खुश केलं, सर्वात मोठं बक्षीस काय आम्हाला मिळणार आहे? वाचनातून प्रभू दाखवतोय. काढा मत्ते शुभवर्तमान 19वा अध्याय 30वे वचन वाचा. बघा काय बक्षीस आहे तुमच्यासाठी. एकोणीसावा अध्याय 30वे वचन. परंतु जे पहिले ते शेवटले आणि जे शेवटले ते पहिले असे पुष्कळ जणांचे होईल. बनायचं का पहिलं का शेवटलं बनायचं? आता आपण शेवटले तर शेवटले पहिलं. शेवट परत वाच बाळ वचन. परंतु जे पहिले ते शेवटले आणि जे शेवटले ते पहिले असे पुष्कळ जणांचे होईल. देव म्हणतो इथं, मी नाही म्हणत. हे वचन तुम्ही नाही लिहिलं, मी नाही लिहिलं, देवाने लिहिलंय. देव म्हणतो, जो शेवटच्या समयामध्ये माझ्या सांगण्याप्रमाणे वागन त्याला मी पहिलं बक्षीस देईन, तो पहिला होईल. आणि जो पहिल्यापासून देवाचं करतो त्याला मी शेवटी ठेवीन. बघा देवाचा वागण्याची पद्धत किंवा करण्याची पद्धत काय. मी पहिल्यापासून करतोय, पहिल्यापासून देवाचं ऐकण्याचीच इच्छा माझ्या मनात आहे. हा माझ्याकडून पाप झाले तो भाग वेगळा आहे, पण मी देवाला सोडून देणे एवढं माझं मन वाईट जरी केलं होतं, पण मी परत प्रभूकडे आलोय आणि आता मी प्रभूला सोडून देत नाही. का देत नाही? कारण मी स्वतः सेवक झालोय. सेवक झाल्यावर सेवकाचं पहिलं कर्तव्य काय असतं ना, ते देवाने मला चांगलं समजून सांगितलंय. तू सेवक झालास, आता तुला मला सोडता येणार नाही. तुला सोडायची परवानगी बंद झालेली. आता तुला लोकांना नीटनेटकं करण्याची आझादी मी देत आहे वचनाप्रमाणे. म्हणून आता माझ्या जीवनातून प्रभू सुटणं असंभव आहे. पण प्रभूचे लोक तयार करणं माझ्या जीवनाचं कर्तव्य मी ठेवलंय वचनाप्रमाणे. प्रियांनो, तुम्ही अंतिम समय जर देवाच्या इच्छेप्रमाणे केलं ना, पहिलं बक्षीस तुम्हाला दिलं जाणार आहे. वर स्वर्गामध्ये हजारो करोडो विश्वासणाऱ्याच्या समूहाने तुम्ही पाहताल की ते प्रियजन म्हणतील, अरे यांनी पृथ्वीवर अंतिम समयात चांगलं केलं देवासाठी, देवाने यांना पहिलं बक्षीस दिलं. कोणाला नको आज पहिलं बक्षीस? हं, बघा आणखी एक वचन बघू. पहिले करंथीकराचं पत्र 9वा अध्याय 24वे वचन. बघा तिथं काय म्हणतंय वचन. 9वा अध्याय 24वे वचन. शर्यतीत धावणारे सर्व धावतात, पण एकालाच बक्षीस मिळते हे तुम्हाला ठाऊक नाही काय? असे धावा की तुम्हाला ते मिळेल. शर्यतीत धावणारी जर 10 जण असली, 10च्या 10 बक्षीस नाही, मिळतं का? नाही. ते किंवा- पाहिलं का असं कधी की 10 जण रनिंग शर्यतीसाठी धावते तर 10ही जणांना बक्षीस दिलंय? एकाला मिळतं ना. मग ते एक बक्षीस मिळवणारे तुम्ही बना, तो परिवार तुम्ही बना. आणि संधी तुम्हाला देवाच्या आत्म्याने जर मला इतकं दूर तुमच्यापर्यंत आणलंय ना, तर तुम्हाला आशीर्वादित आणि उभारी आणि तुमच्या मनाला प्रोत्साहन, जल्लोष, उत्साह देण्यासाठी मला पाठवलंय. तुम्ही आज ज्या स्थितीत आहात त्या स्थितीपेक्षा आणखी खालच्या स्थितीत तुम्ही कसे जाल याच्यासाठी देवाने मला तुमच्यापर्यंत आणलेलं
नाही. म्हणून देवाकडून आशीर्वादित होण्याची नेहमी अपेक्षा करा. देव तुम्हाला उत्तमातलं उत्तम देण्याची नेहमी इच्छा ठेवतो. प्रियांनो, देवाची इच्छा भंग नका करू, देवाची आशा भंग नका करू. तो तुमच्या प्रती चांगलंच त्याच्या मनात आहे. फक्त तुमचं मन देवाविषयी चांगलं करा. आणि जेव्हा तुमचं मन देवाविषयी चांगलं होईल ना, तेव्हा तुम्हाला वाईट करण्याचा वीट येईल. तुम्ही म्हणता नाही मला वाईट नाही करायचं बुवा, माझ्या जीवनात काही होऊ, मी माझ्या देवासाठी चांगलं करीन, चांगलं जगन. हे शब्द कोणाच्या मुखात असतात? जे देवाच्या भयात असतात ना, त्यांच्या मुखातही. हे शब्द सर्वांच्या मुखात राहत नाही. म्हणून देवाच्या भयात राहणं आणि नम्रतेने चालणं हे देव बाप्पाला जास्त पसंत आहे. याच्यावर देवबाप त्या विश्वासणाऱ्यांचे आशीर्वाद ठरवतो की यांना कोणते आशीर्वाद देणं गरजेचं आहे. म्हणून उत्तमातले उत्तम आशीर्वाद तुमच्यापर्यंत यावे ही देवबाप आजही अपेक्षा करतोय. आणि विशेष अश्वनी आणि वर्षा या 2 बहिणीकडं आजही देवबाप्पाची अपेक्षा आहे. भावी जीवनात या 2 बहिणी खरोखर देवबाप्पाला तसं कृतीने करून दाखवतील किंवा नाही मला माहिती नाही, पण देवबाप आजही या 2 बहिणीकडं अतिशय आशेच्या नजरेने पाहत आहे. मनुष्याने सगळ्याला निराश करावं, देवाला कधी निराश करू नये. बघा किती जण आहेत घरामध्ये आत ना, पण कोणाचं नाव पाहिल्यापासून देवबाप घेत आलाय, या 2 बहिणींचंच नाव घेत आलाय. आणि साक्षीदार आंटी पण बऱ्याच वेळेस म्हणल्या यांना मी सगळी मोकळीकता दिली, तुम्हाला जे करायचं ते करा, मी कधी बायबल वाचण्यापासून यांना आडवीत नाही, काही नाही, यांच्या मनाप्रमाणे होऊ देण्याची मी तयारी करते. बोललेले आहेत, आंटींचं रेकॉर्ड झालेलं आहे संदेशामध्ये. प्रियांनो, देवाला खुश करण्यासारखं या जगामध्ये आशीर्वादाचं कार्य कोणतंच नाही. पण टेम्पररी खुश नाही करायचं देवाला. काही जण टेम्पररी खुश करतात. केव्हा खुश करतात माहिती का? जेव्हा भयानक संकट येतं ना आपल्यावर, तेव्हा फार देवाचा धावा आहे. मग असा काय देवाचा धावा आहे की देवाला पण क्षणभर असं वाटतं अरे काय विश्वासी आहेत, काय कृती करणार आहेत. पण एकदा का संकट गेलं विसरून जाते की आम्ही काय करत होतो देवासाठी. संकटापुरतं देवाला मळवू नका. सदैव देवाला आळवण्याची मळवण्याची कृपा तुमच्यामध्ये सतत ठेवा. प्रियांनो, एक दवाखान्यामध्ये जर कुणी आजारी असलं त्यावेळेस देवाला फार मळविलं जातं. आणि देवबाप ऐकतो पण, आणि त्यातून त्या पेशंटला बरं पण करतो. पण बरं झाल्यावर पेशंट विसरून जातो मला काय करण्यासाठी देवाने बरं केलंय. देवाच्या आशीर्वादाची हेळसाळ कधी झाली नाही पाहिजे. प्रियांनो, देव जर तुम्हाला स्वच्छ मनाने आशीर्वाद देतो तर तुमचं जीवन पण प्रभूसमोर स्वच्छ असलं पाहिजे. आवडते नावडती हे जीवन प्रभूमधलं तुमचं नसलं पाहिजे. प्रभूला जे मान्य आहे तेच तुम्ही केलं पाहिजे. प्रियांनो, आज देवबाप तुमच्याकडे जर आशेने बघतोय, त्याला निराश करू नका. तो आज तुम्हाला पुन्हा एकदा जर आशीर्वाद द्यायला आलाय तर त्याचे आशीर्वाद काय आहेत, कशासाठी आहेत, त्या आशीर्वादातून त्याला तुमच्याकडून काय अपेक्षा आहे तो तुम्हाला सांगितल्याशिवाय राहणार नाही. फक्त प्रभूच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी स्वतःला तयार करण्याचा सतत प्रयत्न करा. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आशीर्वाद देव. आमेन. डोळे बंद करा.
काही सेकंद आपण शांत राहूया प्रियांनो. आपल्या मनाला आपण स्थिर करू आणि मग आपण प्रार्थना करणार आहोत. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा. उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा. उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे. मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा. उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. कोटि कोटि स्तुति धन्यवाद. कोटि कोटि स्तुति धन्यवाद. होय माझ्या बापा, जे उपकार तू आमच्यावर केलेले आहे ते तुझे उपकार आम्ही फेडू शकत नाही माझ्या बापा. पण त्या उपकाराला आम्ही स्मरणात ठेवून तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्याची आम्ही तयारी करू शकतो. तुझ्या इच्छा पूर्ण करण्याची आम्ही होईल तेवढी आमच्या जीवनातून पराकाष्ठेने तुझ्या इच्छेवर चालण्याचा आम्ही प्रयत्न करू शकतो. स्वर्गीच्या देवा, काय करायचं काय नाही करायचं हा अधिकार आजही आमच्या हातात आहे. आम्ही जर चांगलं करण्याचं ठरवलं तर आमच्यामध्ये वाईट आणण्याचं कोणी हिंमत साहस करू शकत नाही. पण जर आम्ही चांगलं करण्याचं ठरवलंच नाही तर आमच्या जीवनातून चांगलं होईल याची आशा तू कशी धरू शकतो माझ्या बापा. म्हणून स्वर्गीच्या देवा, विनंती प्रार्थना करतो, आज जर या परिवारात तू उतरून आलेला आहे पडेगावमध्ये माझ्या बापा, तर या प्रियजनांचं वागणं, या प्रियजनांचं चालणं, या प्रियजनांचं बोलणं आणि या प्रियजनांचं राहणं तुझ्या इच्छेप्रमाणे आजपासून तू कर. यांच्यावर दया कर माझ्या बापा, यांच्यावर कृपा कर माझ्या बापा, आणि यांना आशीर्वाद देण्याची जी तुझी इच्छा आहे माझ्या बापा, त्या इच्छेप्रत या प्रियजनांना चालण्यासाठी तू तयार कर अशी मी तुला विनंती करतो. फार महिन्यानंतर माझ्या बापा पडेगाव या गावामध्ये आत्म्याच्या प्रेरणेने तू आज आपल्या सेवकाच्या द्वारे या ठिकाणी आलेला आहे. स्वर्गीच्या बापा, जे आशीर्वाद यांच्यासाठी तू आणलेले आहेत ते आशीर्वाद यांना तू देच माझ्या बापा अशी मी तुला विनंती करतो. कारण हे प्रियजन फार मोठ्या आशेने
तुझ्या पवित्र चरणासमोर बसलेले आहेत आणि यांच्या मनाची पण इच्छा हीच आहे की आम्हाला आशीर्वाद हवे आहे. स्वर्गीच्या देवा, जर यांच्या मनाची इच्छा आहे आशीर्वाद घेण्याची, तर तू देण्यासाठी माझ्या बापा सदैव तयार राहणाराच देव आहे. यांना ते आशीर्वाद दे ज्या आशीर्वादाच्या द्वारे हे भावी जीवनामध्ये अधिक तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यासाठी स्वतःला तयार करतील. स्वर्गीच्या देवा, यांच्यावर कृपा कर, यांच्यावर दया कर, हीच मी तुला मागणी आणि विनंती करतो माझ्या बापा. प्रभूची शांती या जागेत राहू दे माझ्या बापा. या घरातल्या तेला मिठा पिठाला आणि सर्व वस्तूंना तू सदैव आशीर्वाद दे माझ्या बापा. या घराच्या सभोवती तुझे दूत यांच्या रक्षणासाठी सदैव उभे कर माझ्या बापा. या परिवारातले सर्व लहान थोर प्रियजन तुझ्या कृपेच्या हातात घे माझ्या बापा. आपल्या दासावर पण तू दया कर, आपल्या दासाच्या परिवाराला पण तू आशीर्वादित कर माझ्या बापा. आमच्या पण गरजा आहेत, विनंत्या आहेत, मागण्या आहेत माझ्या बापा. असं नाही की सेवकाला काही विनंत्या नाही, मागण्या नाही, आशा नाही. सेवकाला पण तेच हवं आहे जो तुझा दास यांच्यासाठी मागत आहे. स्वर्गीच्या देवा, तुझी कृपा आणि दया आम्हा सर्वांवर तू ठेव, हीच मी तुला विनंती करतो. येथपर्यंत तू आम्हाला सहाय्य केलं यासाठी धन्यवाद. मान सन्मान गौरव सर्व माझ्या बापा मी तुला देतो. धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावानं मागतो म्हणून तो ऐक माझ्या बापा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझे इच्छे प्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या सुने तसे तू आमच्या गुन्हेगारांना सोड. आम्हाला परीक्षा जाऊ नको, जर आम्हाला वाईटापासून सोड. कारण तुझं राज्य, सामर्थ्य आणि सर्व गौरव ही सर्व तुझीच आहे. आमेन. प्रभु येशू रक्त की जय. आमेन. आता बंद.